Good morning, everyone. Welcome to the online classroom of Strategic Business Management. So, in the earlier classes, we discussed what is strategic management, which are different stages of strategic management process. So, today we will discuss what is strategic intent. So, let's start with the definition of strategic management. Again, I'm telling the definition of strategic management. So what is strategic management? We have discussed earlier. That is dynamic process of formulation, implementation, evaluation and control of strategies to realize the organization's strategic intent. What actually means intent? It is intention. म्हणजे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट काय आहे? एक अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट होतात, इम्प्लिमेंट होतात, इव्हॅल्युएट होतात आणि कंट्रोल केल्या जातात. त्याला आपण म्हणतो स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं की स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची प्रोसेस कशी असते. गोल सेट केला जातो. गोल सेट केल्यानंतर सिच्युएशन ॲनालिसिस होतं. सिच्युएशन ॲनालिसिसमध्ये सॉट ॲनालिसिस करतात. म्हणजे सॉट ॲनालिसिसमध्ये स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स काय असतात हे आपण डिटेलमध्ये आधी पाहिलं आहे. त्यानंतर एक वेळा सिच्युएशन ॲनालिसिस झालं, त्यानंतर स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट करतं ऑर्गनायझेशन. देन स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट होतं आणि इम्प्लिमेंटेशननंतर इव्हॅल्युएशन अँड कंट्रोलिंग होतं. तर हे आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस कम्प्लिटली पाहिलेली आहे. बट त्या प्रोसेसमध्ये जो फर्स्ट पॉईंट होता गोल सेटिंग, तर ॲक्च्युली गोल म्हणजे काय असतं? गोलमध्ये मिशन असतं, व्हिजन असतं, बिझनेस डेफिनेशन असतं. तर हे काय हे आपण आज स्ट्रॅटेजिक इंटेंट या पॉईंटमध्ये पाहणार आहे. तर हा एक सेपरेट टॉपिक आहे स्ट्रॅटेजिक इंटेंट आणि इझी आहे. तर तुम्ही आता लक्ष द्या. तर व्हॉट इज strategic intent? It refers to a purpose for what organizations strive for. Organization must define what they want to do and why they want to do. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनला डिफाईन करावं लागतं की ते कशासाठी काम करतात, व्हाय दे एक्झिस्ट. म्हणजेच त्यांना काय करायचं आहे किंवा काय त्यांना अचीव करायचं आहे हे प्रत्येक ऑर्गनायझेशनला डिफाईन करावं लागतं की त्यांचा इंटेंट काय आहे. सो why they want to do underlines the end result and in management terms it is known as strategic intent. म्हणजे त्या ऑर्गनायझेशनला काय करायचं आहे आणि का करायचं आहे याचंच उत्तर मिळणं म्हणजेच त्याला मॅनेजमेंटच्या लँग्वेजमध्ये आपण म्हणतो स्ट्रॅटेजिक इंटेंट. स्ट्रॅटेजिक इंटेंट हॅज हायरार्ची, व्हिजन, मिशन, गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. सो लेट सी हायरार्ची ऑफ स्ट्रॅटेजिक इंटेंट. तर सुरुवातीला व्हिजन आहे, त्यानंतर मिशन, गोल्स, ऑब्जेक्टिव्ह अँड प्लॅन्स. तर इथे पहा तुम्ही आता की जे व्हिजन असतं, व्हिजन स्टेटमेंट असतं, हे मोर इंटिग्रेट असतं. म्हणजे 1 लाईन, 2 लाईन और 3 लाईनमध्ये व्हिजन स्टेटमेंट असतं. त्यापेक्षा थोडं जास्त किंवा जास्त प्रमाणात जर म्हटलं तर मिशन स्टेटमेंट असतं. त्यापेक्षा जास्त असतात गोल्स, देन ऑब्जेक्टिव्ज अँड देन प्लॅन्स. म्हणजे जशी जशी हायरार्चीमध्ये लेवल वाढत जाणार तशा तशा गोष्टी वाढत जातात. म्हणजे एक व्हिजन स्टेटमेंट असतं की पर्टिक्युलरली आपल्याला हे अचीव करायचं आहे. एक मिशन स्टेटमेंट असतं की त्यामध्ये सर्व गोष्टी मेन्शन केल्या जातात की आम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. देन गोल्स, स्पेसिफिक गोल्स सेट केलेले असतात. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ज असतात आणि एक प्लॅन असतो. तर ही झाली एक स्ट्रॅटेजिक इंटेंटची हायरार्ची. म्हणजे कोणते किती नंबरमध्ये असतात. जसं मी इथे ॲरोनी दाखवलेलं आहे की फ्युएस्ट इन नंबर म्हणजे कमीत कमी काय असतं. व्हिजन स्टेटमेंट हे एक सिंगल स्टेटमेंट असतं. देन मिशन स्टेटमेंट हे सुद्धा एक सिंगल स्टेटमेंट असतं, पण व्हिजन स्टेटमेंटपेक्षा थोडं मोठं राहतं. देन गोल्स, ऑब्जेक्टिव्ह अँड प्लॅन्स. तर आपण आता हे स्पेसिफिकली एक एक पॉईंट पाहणार आहे. व्हिजन. सो बर्ट नॅनस, अ वेल नोन एक्सपर्ट ऑफ organizational vision, has defined a vision, a realistic, credible, attractive future for an organization. एक रिअलिस्टिक, क्रेडिबल आणि अट्रॅक्टिव्ह फ्युचर फॉर ॲन ऑर्गनायझेशन म्हणजेच व्हिजन. व्हिजन ॲक्च्युली काय असतं हे बर्ट नॅनस यांनी डिफाईन केलेलं आहे की नेमकं व्हिजन काय असतं. तर व्हिजन काय डिस्क्राईब करतं? व्हिजन डिस्क्राईब द फ्युचर ऑफ
एनी ऑर्गनायझेशन म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनला फ्युचरमध्ये कोणती पोझिशन अचीव करायची आहे हे एक व्हिजन स्टेटमेंट दाखवतं. सो रिअलिस्टिक व्हिजन मस्ट बी बेस्ड ऑन द रियालिटी टू बी मिनिंगफुल फॉर ॲन ऑर्गनायझेशन. म्हणजे जे काम किंवा जो ऑब्जेक्टिव्ह आहे एखाद्या ऑर्गनायझेशनचा तो रिअलिस्टिक असला पाहिजे. देन क्रेडिएबल व्हिजन मस्ट बी बिलिव्हेबल टू रिलिव्हंट टू द मेंबर ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे ऑर्गनायझेशनचे जे एम्प्लॉई राहतील किंवा जे काही एम्प्लॉई राहतील किंवा स्टाफ राहणार त्यांना बिलीव्ह असलं पाहिजे की हे जे व्हिजन स्टेटमेंट आहे पर्टिक्युलर व्हिजन स्टेटमेंट हे बिलीव्ह करण्यालायक म्हणजे हे होऊ शकतं. वन ऑफ द पर्पज ऑफ व्हिजन इज टू ॲस्पायर दोज इन ऑर्गनायझेशन टू अचीव द लेवल ऑफ एक्सलन्स. देन द व्हिजन मस्ट बी अट्रॅक्टिव्ह टू इन्स्पायर अँड मोटिवेट द ऑर्गनायझेशन मेंबर. म्हणजे जे व्हिजन स्टेटमेंट असतं हे अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे की ज्याने ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे एम्प्लॉई ते मोटिवेट होणार असं एक व्हिजन स्टेटमेंट ऑर्गनायझेशनचं लागतं. व्हिजन इज ऑलवेज फॉर फ्युचर. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनला भविष्यात काय करायचं आहे त्यांना पर्टिक्युलरली म्हणजे आफ्टर 20 इयर और 30 इयर त्यांना भविष्यात काय करायचं आहे कोणत्या पोझिशनला राहायचं आहे हे एक व्हिजन स्टेटमेंटमध्ये स्टेट केलेलं असतं किंवा मेन्शन केलेलं असतं. सो व्हॉट इज व्हिजन? अगेन डिस्क्रिप्शन ऑफ समथिंग इन द फ्युचर. म्हणजे भविष्यामध्ये काय व्हायचं आहे किंवा काय करायचं आहे त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजेच व्हिजन. सो इट विल इन्क्लूड ॲन ऑर्गनायझेशन, अ कॉर्पोरेट कल्चर, अ बिझनेस, अ टेक्नॉलॉजी अँड ॲक्टिव्हिटी. ह्या सर्व गोष्टी व्हिजन स्टेटमेंटमध्ये मेन्शन केल्या जातात. तर सुरुवातीला आपण पाहिलं व्हिजन. सो फीचर्स ऑफ गुड व्हिजन म्हणजे एक चांगलं व्हिजन कसं असू शकतं. इट शुड बी आयडियालिस्टिक. इट मीन्स इट शुड बी रिअलिस्टिक. म्हणजे विश्वास करण्यालायक असलं पाहिजे की एक व्हिजन स्टेटमेंट आहे ते पॉसिबल आहे, रिअलिस्टिक आहे, तर ते अचीव करता येणार. देन अ गुड व्हिजन क्लॅरिफाईज द डायरेक्शन. एक चांगलं व्हिजन जर स्टेटमेंट असणार तर ते एक पर्टिक्युलर डायरेक्शन दाखवणार, एक क्लिअर डायरेक्शन दाखवणार की आपल्याला काय अचीव करायचं आहे. अ गुड व्हिजन एनकरेज द ऑर्गनायझेशन मेंबर कमिटमेंट फ्रॉम देम. देन अ गुड व्हिजन रिफ्लेक्ट्स युनिकनेस ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे ऑर्गनायझेशनची एक युनिकनेस रिफ्लेक्ट केलं पाहिजे त्या व्हिजननी. देन अ गुड व्हिजन कन्सिस्टंट विथ ऑर्गनायझेशन व्हॅल्यू अँड कल्चर. म्हणजे जे व्हिजन असतं हे ऑर्गनायझेशन व्हॅल्यू आणि ऑर्गनायझेशन कल्चरला मेंटेन करणारं सुद्धा असलं पाहिजे. अ गुड व्हिजन इज इझिली अंडरस्टूड बाय दोज हू आर रिस्पॉन्सिबल टू कन्वर्ट इट इन टू रिॲलिटी. म्हणजे जे व्हिजन स्टेटमेंट असतं जे टॉप लेवल मॅनेजमेंट तयार करतं हे यावर जे पर्टिक्युलरली काम करणारे डिपार्टमेंट असतात, फंक्शनल लेवल डिपार्टमेंट किंवा ऑपरेशनल लेवल डिपार्टमेंट, तर ज्यांना हे कन्वर्ट करायचं आहे की जे व्हिजन आहे हे कन्वर्ट करायचं आहे शेवटी अल्टिमेट गोल त्यांना अचीव करायसाठी किंवा व्हिजन अचीव करायसाठी, तर हे त्यांना समजलं का पाहिजे. म्हणजे इझी लँग्वेजमध्ये मेन्शन केलेलं असलं पाहिजे. देन डेव्हलपिंग अ व्हिजन. सो इट इज लाईक कन्वर्टिंग ड्रीम इन टू रिॲलिटी. म्हणजे डेव्हलप कसं करायचं व्हिजन. व्हिजन म्हणजे आपल्याला एक स्वप्न पाहायचं आहे की भविष्यात आपल्याला ऑर्गनायझेशनला कोणत्या पोझिशनला न्यायचं आहे. सो कंडक्टिंग व्हिजन ऑडिट टू ॲसेस करंट डायरेक्शन. म्हणजे सध्या जी ऑर्गनायझेशनची कंडिशन आहे किंवा परिस्थिती आहे त्या कंडिशनचा एक ऑडिट करावं लागणार. म्हणजेच आपल्याला परिस्थितीची जाणीव करून घ्यावं लागणार की आपल्याला भविष्यात जे काय करायचं आहे त्यासाठी आज आपली काय परिस्थिती आहे हे जाणून घेतलं पाहिजे. देन टार्गेटिंग द व्हिजन. सो व्हॉट आर द बाउंड्रीज अँड कन्स्ट्रेंट टू द व्हिजन, व्हॉट व्हिजन मस्ट अकम्प्लिश. म्हणजेच व्हिजनला आपल्याला टार्गेट करायचं त्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार. द बाउंड्रीज अँड कन्स्ट्रेंट म्हणजे आपल्या कुठपर्यंत सीमा आहे, म्हणजे ऑर्गनायझेशन कुठपर्यंत कोणत्या लेवलपर्यंत काम करू शकतं किंवा कोणते कोणते नियम आहेत की त्या नियमात राहून आपल्याला व्हिजन स्टेटमेंट आपलं तयार करायचं आहे किंवा कोणते त्यामध्ये अडथळे येणार, तर हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन असल्या पाहिजेत म्हणजे व्हिजन डेव्हलप करताना. देन सेटिंग व्हिजन कन्स्टेंट म्हणजेच हाऊ ऑर्गनायझेशन शुड लुक इन द फ्युचर. म्हणजे ऑर्गनायझेशन भविष्यामध्ये कोणत्या पोझिशनला असली पाहिजे. अल्टिमेट एम आहे की आपल्याला ऑर्गनायझेशनचे गोल अचीव करायचे आहेत.
तर फ्युचरमध्ये ती ऑर्गनायझेशन कशी असली पाहिजे किंवा कोणत्या पोझिशनला असली पाहिजे हे एक विजन डेव्हलप करताना लक्षात घ्यावं लागतं. देन डेव्हलपिंग फ्युचर सिनारिओज, जनरेटिंग अल्टरनेटिव्ह विजन्स. म्हणजे एक विजन स्टेटमेंट असतं, बट विजन स्टेटमेंट जर आपण 20 वर्षानंतर आपल्याला काय व्हायचं आहे हे ठरवलेलं आहे आणि 5 वर्षानंतर त्यामध्ये काही थोडे अडथळे आले तर आपल्याकडे प्लॅन बी सुद्धा असला पाहिजे, म्हणजे किंवा वेगवेगळे अल्टरनेटिव्हसुद्धा विजन असले पाहिजेत. देन चूजिंग द फायनल विजन, म्हणजे फायनल एक विजन चूज करावं लागणार की आपल्याला हे अचीव करायचं आहे. देन मिशन. व्हॉट इज मीन बाय मिशन? सो इट इज डिफाईन्ड ॲज अ फंडामेंटल युनिक पर्पज दॅट सेट्स अ बिझनेस अपार्ट फ्रॉम अदर फर्म्स ऑफ इट्स टाईप अँड आयडेंटिफाईज इट्स स्कोप ऑफ इट्स ऑपरेशन इन द प्रोडक्ट अँड मार्केट टर्म. म्हणजे मिशनमध्ये काय असतं, एक स्टेटमेंट असतं की जे त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला एक युनिक बनवतं. व्हिजन हे अप्पर लेवलला असतं, म्हणजे व्हिजन एक आपल्याला 20 वर्षानंतर काय करायचं आहे याला आपण काय म्हणू, व्हिजन. तर आपण जेव्हा मिशन स्टेटमेंट म्हणतो तर मिशन स्टेटमेंट ऑलवेज डिफाईन्स कंपनीज बिझनेस ऑब्जेक्टिव्ज, इट्स अप्रोच टू रिच दोज ऑब्जेक्टिव्ज. म्हणजे कोणत्याही ऑर्गनायझेशनला आपलं व्हिजन कंप्लीट करण्याकरिता वेगवेगळे मिशन्स असतात. म्हणजे पर्टिक्युलरली ते मिशन सेट करतात की हे आपले ऑब्जेक्टिव्ज आहेत, हे आपल्याला पूर्ण करावं लागणार की त्यामुळेच आपलं व्हिजन पूर्ण होणार. तर व्हिजन आणि मिशनमध्ये काय डिफरन्स असतो? व्हिजन इज अ फॉरवर्ड लुकिंग अँड मिशन स्टेट्स व्हॉट ऑर्गनायझेशन इज अँड व्हाय इट एक्झिस्ट. म्हणजे व्हिजन हे फॉरवर्ड लुकिंग आहे की आपल्याला 20 वर्षानंतर काय करायचं आहे, पण मिशन काय सांगतं? मिशन सांगतं की आपण सध्या काय करत आहोत आणि आपण भविष्यात काय करणार आहोत हे मिशन स्टेटमेंट सांगतं. यानंतर मी नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्हाला एक ऑर्गनायझेशनचं मिशन आणि व्हिजन स्टेटमेंट दाखवणार आहे की त्यामधून तुम्हाला क्लिअर होणार की ॲक्च्युअली व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हिजन अँड मिशन. देन व्हिजन एम्फॅसिस ऑन लॉंग टर्म कन्सेप्ट with very high level of achievement, and mission deals with the products, services, offer and way these are offered. म्हणजेच व्हिजन, अल्टिमेट व्हिजन काय असतं, हे एक लाँग टर्मचं असतं. जसं मी सांगितलं की एक व्हिजन आहे म्हणजे 20 वर्षानंतर आपल्याला ते अचीव करायचं आहे, बट त्या सुरुवातीला आपल्याला जे काही गोष्टी कराव्या लागतील ते मिशनमध्ये इन्क्लूड असतात. मिशन डील्स विथ द प्रोडक्ट्स, सर्व्हिसेस, ऑफर्स अँड वे दीज आर ऑफर्स. म्हणजे सर्व्हिसेस आपण कोणत्या ऑफर करतो आणि त्या कशा प्रकारे ऑफर करतो ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातात. देन मिशन स्टेटमेंट. व्हॉट इज मिशन स्टेटमेंट? सो इट इज अ डिस्क्रिप्शन ऑफ ऑर्गनायझेशन मिशन. एक्सप्लिसिट मिशन स्टेटमेंट इज डिझायरेबल ॲज इट सर्व्स द पर्पज ऑफ कम्युनिकेटिंग द ऑर्गनायझेशन्स मेंबर अबाउट कॉर्पोरेट फिलॉसॉफी. म्हणजेच एक्सप्लिसिट मिशन असलं पाहिजे, मिशन स्टेटमेंट असलं पाहिजे. एक्सप्लिसिट मीन्स इट मस्ट बी स्टेटेड क्लिअरली इन डिटेल. म्हणजे जे स्टेटमेंट असतं मिशन स्टेटमेंट हे क्लिअरली आणि सोप्या भाषेमध्ये एक्सप्रेस केलेलं असलं पाहिजे की जेणेकरून हे सर्वांना समजणार. एक्सप्लिसिट मिशन स्टेटमेंट इज डिझायरेबल टू सर्व अ पर्पज ऑफ कम्युनिकेटिंग द ऑर्गनायझेशन मेंबर. म्हणजे आपलं मिशन काय आहे हे ऑर्गनायझेशन मेंबरला, म्हणजे जे ॲक्च्युअल त्यावर वर्क करणार आहेत, ऑपरेशनल डिपार्टमेंट और फंक्शनल डिपार्टमेंट, हे त्यांना व्यवस्थित समजलं पाहिजे असं एक मिशन स्टेटमेंट करावं लागतं. देन फॉर्म्युलेटिंग मिशन स्टेटमेंट, इट शुड बी फिजिएबल, प्रिसाईज अँड क्लिअर. म्हणजे फिजिएबल म्हणजे पॉसिबल टू डू इझिली, म्हणजे एखादी गोष्ट इझिली करता आली पाहिजे, फिजिबल आहे, करता येते, असं एक मिशन स्टेटमेंट असलं पाहिजे. देन इट शुड बी अ प्रिसाईज. इट मीन्स देअर शुड बी अ ॲक्युरसी इन द एक्सप्रेशन. एक प्रिसाईज प्लॅन आहे, ॲक्युरसी आहे की आपल्याला हेच करायचं आहे, तसं मिशन स्टेटमेंट असलं पाहिजे. इट शुड बी क्लिअर. इट मीन्स इट शुड बी अंडरस्टँडेबल. म्हणजे ते समजणार असलं पाहिजे, क्लिअर असलं पाहिजे, स्पेसिफिक असलं पाहिजे मिशन स्टेटमेंट. सो नाऊ सी, I have given one example of Sonai Dairy. So what is the mission statement of Sonai Dairy and vision statement of Sonai Dairy? So concentrate on both the statement. The mission statement, Sonai Dairy plans to become the largest private dairy brand in India within next 5 years. Sonai plans to become the number one brand in dairy FMGC, means fast moving
consumer goods by focusing on retail consumer, delivering high quality value for money dairy product across the country. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मिशन स्टेटमेंट काय डिफाईन करणार. मिशन स्टेटमेंटमध्ये कंपनीचा बिझनेस ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्यांचा ॲप्रोच काय आहे आणि व्हेअर दे वॉन्ट टू रीच, ह्या गोष्टी मेन्शन केलेल्या राहणार. या मिशन स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं की आम्हाला नंतरच्या 5 वर्षामध्ये येणाऱ्या आम्हाला नंबर 1 ब्रँड व्हायचा आहे, म्हणजे किंवा सगळ्यात मोठी ब्रँड व्हायचं आहे, हे त्यांचं आहे. आणि त्यांनी समोर काय मेन्शन केलं होतं की डेअरी फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स जे आहेत, पर्टिक्युलर प्रोडक्ट मेन्शन केले फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. सोनाई डेअरीमध्ये फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स कोणते आहेत, जे पॅकेजिंग मिल्क आहे किंवा अदर एनी जे प्रोडक्ट्स असणार जे सोनाई डेअरी ऑफर करतं आहे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, तर त्या गोष्टी त्यांनी मिशन स्टेटमेंटमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. रिटेल कन्झ्युमरपर्यंत कशा पोचतात, हाय क्वालिटी, व्हॅल्यू फॉर मनी, म्हणजे त्यांनी ह्या सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत मिशन स्टेटमेंटमध्ये. तर आता पाहूया व्हिजन स्टेटमेंट. टू बिकम द मोस्ट रेप्युटेड अँड बिगेस्ट प्रायव्हेट डेअरी कंपनी इन इंडिया, अपहोल्डिंग द वेलफेअर ऑफ फार्मर, कस्टमर, एम्प्लॉई, शेअर होल्डर अँड गव्हर्नमेंट. सोनाई रिटेन्स एक्स्ट्रीमली फोकस्ड ऑन फार्मर्स अँड मिल्क कलेक्शन ॲट ग्राउंड लेवल. म्हणजे त्यांचं एक व्हिजन स्टेटमेंट आहे की त्यांना भविष्यात काय करायचं आहे. भविष्यात त्यांचं एक स्वप्न आहे की टू बिकेम द मोस्ट रेप्युटेड अँड बिगेस्ट प्रायव्हेट डेअरी कंपनी, म्हणजे त्यांना एक रेप्युटेड आणि सर्वात मोठी डेअरी कंपनी व्हायचं आहे, हे त्यांचं एक व्हिजन आहे. आणि वेलफेअर ऑफ अँड फार्मर, म्हणजे शेतकऱ्यांची समृद्धी झाली पाहिजे, त्यांचे जे कस्टमर्स राहतील त्यांचीसुद्धा समृद्धी झाली पाहिजे, एम्प्लॉई, शेअर होल्डर्स, गव्हर्नमेंट. सोनाई रिमेन्स एक्स्ट्रीमली फोकस्ड ऑन फार्मर, म्हणजे त्यांचं जे जास्तीत जास्त लक्ष असतं हे शेतकऱ्यांचं कसं फायदा होणार, हे त्यांचं एक व्हिजन स्टेटमेंटमध्ये त्यांनी पर्टिक्युलरली मेन्शन केलेलं आहे. तर आपण आता पाहिलं की मिशन स्टेटमेंट काय असतं, व्हिजन स्टेटमेंट काय असतं, आणि आपण एक उदाहरणसुद्धा घेतलं की सोनाई डेअरीचं मिशन स्टेटमेंट आणि व्हिजन स्टेटमेंट काय असतं. व्हिजन म्हणजे आपल्याला जे भविष्यात अल्टिमेटली काय अचीव करायचं आहे, आणि मिशन म्हणजे आपण कोणत्या गोष्टी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहोत आणि आपली सध्या काय परिस्थिती आहे, म्हणजे ऑर्गनायझेशन कोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करतं आणि कशा प्रोव्हाइड करतं की जेणेकरून आपलं व्हिजन अचीव होणार. देन बिझनेस डेफिनेशन. व्हॉट इज बिझनेस डेफिनेशन, म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशन एखादा पर्टिक्युलर प्रोडक्ट तयार करतो, तर प्रत्येक ऑर्गनायझेशनचे एक पर्टिक्युलर बिझनेस डेफिनेशन असतं. तर ते बिझनेस डेफिनेशन कशा प्रकारे राहतं. is a clear-cut statement of business or set of business the organization engages in presently or wishes to pursue in future. Then it prescribes the area in which the organization will compete. Business can defined along 3 dimensions, म्हणजे कोणताही जो बिझनेस असतो हे 3 डायमेन्शननी डिफाईन केला जाऊ शकतो. प्रोडक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू, कन्झ्युमर पॉईंट ऑफ व्ह्यू आणि टेक्नॉलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे एखादी ऑर्गनायझेशन जर सपोज आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वर्क करत आहे, तर त्यांचं जे बिझनेस डेफिनेशन राहणार हे टेक्निकल और टेक्नॉलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने राहणार. तर बिझनेस मस्ट रिफ्लेक्ट 2 फीचर्स, फोकस अँड डिफरन्शिएशन. म्हणजे त्या ऑर्गनायझेशनचा फोकस कोणत्या गोष्टीवर आहे आणि डिफरन्शिएशन काय आहे, ह्या गोष्टी रिफ्लेक्ट केल्या पाहिजे प्रत्येक ऑर्गनायझेशननी किंवा त्या बिझनेस डेफिनेशननी. तर आता एक उदाहरण पाहूया. HUL बिझनेस डेफिनेशन मीन्स हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडनी त्यांची बिझनेस डेफिनेशन कशी केलेली आहे. टू मीट एव्हरीडे नीड्स ऑफ पीपल एव्हरीवेअर टू ब्रँडेड प्रोडक्ट्स. म्हणजे आता इथे लक्ष द्या तुम्ही, बिझनेस डेफिनेशन कशी केलेली आहे. टू मीट एव्हरीडे नीड्स ऑफ पीपल. एव्हरीडे नीड्स ऑफ पीपल म्हणजे लोकांच्या दररोजच्या गरजा भागवण्यासाठी. एव्हरीवेअर म्हणजे प्रत्येक, म्हणजे तिथे सगळे आले, अर्बन पीपलसुद्धा आले, रुरल एरियातले सुद्धा आले, विथ ब्रँडेड प्रोडक्ट्स. त्यांनी प्रोडक्टसुद्धा मेन्शन केले की कोणते प्रोडक्ट प्रोव्हाइड करणार. HUL ब्रँडेड प्रोडक्ट प्रोव्हाइड करणार. तर ही झाली त्यांची बिझनेस डेफिनेशन की ही ऑर्गनायझेशन काय करतं. म्हणजे HULचं उदाहरण दिलं की टू मीट एव्हरीडे, त्यांना दररोजच्या ज्या गरजा आहेत प्रत्येक व्यक्तीच्या, जे अर्बन एरियात राहणारे असणार किंवा रुरल एरियामध्ये राहणार असणार, तर त्यांना ब्रँडेड प्रोडक्ट्स प्रोव्हाइड करणं हे त्यांचं एक उद्देश आहे. ही झाली बिझनेस डेफिनेशन. प्रत्येक बिझनेसची वेगवेगळी डेफिनेशन राहतात ज्या फील्डमध्ये ते
आहे ऑर्गनायझेशन त्या फील्डनुसार त्यांची एक बिझनेस डेफिनेशन राहतं. देन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. गोल्स डिनोट व्हॉट अन ऑर्गनायझेशन होप्स टू अकम्प्लिश इन फ्युचर पिरियड ऑफ टाईम. दे रिप्रेझेंट द फ्युचर स्टेट ऑर आउटकम ऑफ एफर्ट्स पुट इन नाऊ. गोल्स म्हणजे काय असतात की जे भविष्यामध्ये त्यांना अचीव करायचं किंवा अकम्प्लिश करायचं आहे, तर ते रिप्रेझेंट करतात की फ्युचर स्टेटमध्ये जे काही आउटकम राहणार किंवा जे आत्ता आपण प्रयत्न केलेले आहेत की हे प्रयत्न केल्यानंतर त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टी अचीव होतील, याला आपण गोल म्हणतो. देन ऑब्जेक्टिव्ज. ऑब्जेक्टिव्ज आर द एंड्स दॅट स्टेट स्पेसिफिकली हाऊ द गोल्स शॅल बी अचीव्ड. म्हणजे आपण जे गोल्स सेट केलेले असतात ते गोल्स अचीव कसे करायचे त्यासाठी स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह ठरलेले असतात किंवा काही स्टेटमेंट दिलेले असतात, त्यांना आपण ऑब्जेक्टिव्ज म्हणतो. दे आर कॉन्क्रीट अँड स्पेसिफिक इन कॉन्ट्रास्ट टू गोल्स दॅट आर जनरलाइज्ड. म्हणजे ते कॉन्क्रीट आणि स्पेसिफिक असतात. गोल्स हे स्पेसिफिक असतात, बट ऑब्जेक्टिव्ह जे स्टेटमेंट दिलेले असतात हे मोर स्पेसिफिक आणि क्लिअर असतात. कारण ऑब्जेक्टिव्ह अचीव झाल्यानंतरच पर्टिक्युलर गोल अचीव होणार आणि पर्टिक्युलर गोल अचीव झाल्यानंतर त्याचं मिशन स्टेटमेंट पूर्ण होणार आणि मिशन स्टेटमेंट पूर्ण झाल्यावर अल्टिमेटली काही वर्षांनी त्या ऑर्गनायझेशनचं व्हिजनसुद्धा पूर्ण होणार. सो गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह आर द एंड रिझल्ट विच अॅन ऑर्गनायझेशन स्ट्राईव्ह फॉर. म्हणजे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ज अशा गोष्टी आहेत की ज्या पूर्ण करण्यासाठीच ऑर्गनायझेशन हे वर्क करत असतं. सो देर मे बी डिफरंट वेज इन एक्सप्रेसिंग द रिझल्ट्स लाईक मार्केट लिडरशिप. अ सर्टन पर्सेंटेज इन्क्रीजेस इन सेल्स पर्टिक्युलर इयर. म्हणजे काही गोष्टी जेव्हा आपण दाखवतो, जसं की एखाद्या ऑर्गनायझेशनचा सेल वाढलेला आहे पर्टिक्युलर इयरमध्ये. सेल वाढला म्हणजे काय झालं की त्यांनी त्यांचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह हे पूर्ण केले, त्यामुळेच त्यांचा सेल्स वाढला. म्हणजे मार्केट लिडरशिप म्हणजे इथे जे सांगितलेलं आहे की जेव्हा आपण एक्सप्रेस करतो एखाद्या ऑर्गनायझेशन की आमचे गोल्स पूर्ण झाले, तर ते कशा स्टेटमेंटमध्ये किंवा कोणतं स्टेटमेंट देतील, तर ते सांगतील की आमचा सेल वाढला, वी आर द मार्केट लिडर्स. ते असे नाही सांगणार की आम्ही गोल अचीव केले, ते सांगणार की आवर सेल इज इन्क्रीज्ड. इट मीन्स दे अचीव्ड देअर गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. देन फीचर्स ऑफ गोल अँड ऑब्जेक्टिव्ह. गोल्स कसे असले पाहिजे? स्मार्ट असले पाहिजे और डम. इट मीन्स स्मार्ट मीन्स स्पेसिफिक. म्हणजे प्रत्येक गोल हा एक स्पेसिफिक असला पाहिजे, रिपिटेटिव्ह नसला पाहिजे. देन मेजरेबल. इट शुड बी अ मेजरेबल गोल. देन अटेनेबल. तो अचीव करता आला पाहिजे. देन इट शुड बी रिलिव्हंट. तो गोल रिलिव्हंट असला पाहिजे. देन टाईम बाउंड. म्हणजे तो स्पेसिफिक टाईममध्ये पूर्ण करता आला पाहिजे किंवा एक स्पेसिफिक टाईम बाउंड असला पाहिजे. देन इट शुड बी डुएबल. म्हणजे तो पॉसिबल असला पाहिजे, कोणती गोष्ट करण्यासाठी पॉसिबल असली पाहिजे, त्याला आपण म्हणतो डुएबल. देन अंडरस्टँडेबल. अंडरस्टँडेबल कोणाला? ज्या ऑर्गनायझेशनमध्ये ॲक्च्युअल त्या गोष्टीवर वर्क करणार त्यांना तो समजणारा असला पाहिजे. देन इट शुड बी मॅनेजेबल. म्हणजेच भविष्यात कधी जर त्यामध्ये काही चेंजेस करायचे असणार तर तो मॅनेजेबल असला पाहिजे, असा गोल सेट करावा लागतो. देन इट शुड बी अ बेनिफिशियल. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑब्जेक्टिव्ज. ऑब्जेक्टिव्हच्याच कॅरेक्टरिस्टिक्स आपण आता पाहणार आहोत. सो इट शुड बी अंडरस्टँडेबल. तो समजला पाहिजे. म्हणजे समजला कोणाला पाहिजे? जे त्यावर ॲक्च्युअल वर्क करणार आहेत, म्हणजे फंक्शनल डिपार्टमेंट अँड ऑपरेशनल डिपार्टमेंट. इट शुड बी कॉन्क्रीट अँड स्पेसिफिक. ते कॉन्क्रीटसुद्धा असले पाहिजे आणि एक स्पेसिफिकसुद्धा असले पाहिजे की जेणेकरून त्यावर वर्क करताना जे वर्कर्स राहणार ऑपरेशनल डिपार्टमेंटचे त्यांना काही कन्स्ट्रेंट येणार नाही याची काळजी घेतल्या जाणार. देन इट शुड बी रिलेटेड टू टाईम फ्रेम. इट शुड बी मेजरेबल अँड कंट्रोलेबल. इट शुड बी चॅलेंजिंग. डिफरंट ऑब्जेक्टिव्ह शुड कोरिलेट विथ इच अदर. सो डिफरंट ऑब्जेक्टिव्ह शुड कोरिलेट विथ इच अदर. म्हणजे अल्टिमेट एम असतो की आपल्याला गोल अचीव करायचा आहे, तर वेगवेगळे जे ऑब्जेक्टिव्ह सेट केले जातात अल्टिमेटली आपल्याला अचीव एकच गोष्ट करायची आहे, पण त्यासाठी जे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह असतात ते एकमेकाशी कोरिलेट असले पाहिजे, कारण अल्टिमेट एम आपला सारखा आहे. ऑब्जेक्टिव्ह शुड बी सेट विदिन कन्स्ट्रेंट. म्हणजे कोणतेही ऑब्जेक्टिव्ज असतात हे त्यांचे अडथळे लक्षात घेऊन सेट केलेले असले पाहिजेत की ते
त्यावर जेव्हा काम करणार किंवा वर्क होणार ॲक्च्युअली, तेव्हा त्या गोष्टी इग्नोर करता येणार किंवा दुर्लक्षित करता येणार. म्हणजे अडथळे आपल्याला मध्ये येणार नाही. म्हणजे म्हणूनच सुरुवातीला जेव्हा आपण ऑब्जेक्टिव्ह सेट करणार, तेव्हा ते ऑब्जेक्टिव्ह सेट करतानाच अडथळे कोणते येतील ह्या गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या पाहिजे. देन इश्यूज इन ऑब्जेक्टिव्ह सेटिंग. जेव्हा ऑब्जेक्टिव्ह सेट करतात तेव्हा कोणते कोणते अडथळे येतात किंवा कोणते गोष्टी इश्यू असतात की जेणेकरून ऑब्जेक्टिव्ह सेट करताना ऑर्गनायझेशनला प्रॉब्लेम क्रिएट होणार. तो स्पेसिफिकसिटी, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह हे स्पेसिफिकच असले पाहिजेत, ऑब्जेक्टिव्ह रिपिटेटिव्ह नसला पाहिजे. हे सुद्धा यामुळे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह सेट करताना प्रॉब्लेम होतो. देन नेक्स्ट इज मल्टिप्लिसिटी. मल्टिप्लिसिटी म्हणजे कोणताही ऑब्जेक्टिव्ह पुन्हा पुन्हा नसला पाहिजे किंवा खूप जास्त ऑब्जेक्टिव्ह नसले पाहिजेत. म्हणजेच मल्टिप्लिसिटी नसली पाहिजे. खूप जास्त ऑब्जेक्टिव्ह असणार तर त्यावर वर्क करण्यासाठी ऑपरेशनल डिपार्टमेंटला त्रास होणार किंवा कन्स्ट्रेंट येणार खूप सारे. देन पेरिडिओसिटी, म्हणजे कोणताही ऑब्जेक्टिव्ह हे पर्टिक्युलर टाईम फ्रेम जी दिली जाणार ही पर्टिक्युलर दिली गेली पाहिजे. जर ती पर्टिक्युलर टाईम फ्रेम त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्हला दिल्याने गेली तर तो ऑब्जेक्टिव्ह पूर्ण होणार नाही. देन इट शुड बी व्हेरीफायबिलिटी, म्हणजे ऑर वी कॅन से इट कॅन बी टेस्टेड अँड प्रूव्हन टू बी ट्रू. म्हणजे आता विचार करा, एखादा कोणताही व्हिजन स्टेटमेंट तयार करायचा आहे की आपल्याला भविष्यात काहीतरी करायचं आहे, आपल्याला माहीत नाही आपण ते अचीव करणार की नाही करणार, पण आपल्याला ते स्टेटमेंट तयार करायचं आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह तसे तयार करायचे की आपल्याला भविष्यात एखादी गोष्ट, म्हणजे त्याचे चान्सेस आहे नाही आहे आपल्याला माहिती नाही, म्हणजे त्याचे रिझल्ट आपण टेस्ट केलेले नाही आहे तरी आपल्याला ते करावं लागतं. म्हणजेच व्हेरीफायबिलिटी इज ऑल्सो वन कन्स्ट्रेंट व्हाईल सेटिंग अँड ऑब्जेक्टिव्ह. देन क्वालिटी. आपण कोणत्याही गोष्टी जेव्हा सेट करतो किंवा ॲनालाइज करतो, जसं आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेसमध्ये पाहिलं की सेकंड स्टेज होती सिच्युएशन ॲनालिसिस. सिच्युएशन ॲनालिसिसमध्ये आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून डेटा कलेक्ट केला, एक्सटर्नल इन्व्हायरमेंट ॲज वेल ॲज इंटरनल इन्व्हायरमेंट, आणि तो डेटा बरोबर आहे की नाही, त्या डेटा क्वालिटी बरोबर आहे की नाही, हे डेटा क्वालिटी जर ठीक नसणार तर स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन बरोबर होणार नाही आणि अल्टिमेटली गोल अचीव होणार नाही. म्हणूनच क्वालिटी इन केस ऑफ डेटा कॅन ऑल्सो क्रिएट इश्यू व्हाईल सेटिंग अँड ऑब्जेक्टिव्ह. तर आज आपण पाहिला स्ट्रॅटेजिक इंटेंट हा पॉईंट थोडासा कठीणसुद्धा होता, पण मला वाटतं की तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ क्लास पुन्हा रिपिटेटिव्ह पाहू शकणार, त्यामुळे तुम्ही तो पॉईंट पुन्हा क्लिअर करणार आणि झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण PDF डिटेल शेअर करणार की स्ट्रॅटेजिक इंटेंट काय असतं. अल्टिमेट स्ट्रॅटेजिक बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की स्ट्रॅटेजी कशी तयार करणार आपण, त्यासाठी आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्रोसेस पाहिली आणि आज स्ट्रॅटेजिक इंटेंट पाहिला. त्यामध्ये आपण काय शिकलो, त्यामध्ये आपण पाहिलं की व्हिजन काय असतं, व्हिजन स्टेटमेंट काय असतं, मिशन कशाला म्हणतात, मिशन स्टेटमेंट काय असतं, त्यानंतर गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह काय असतात, बिझनेस डेफिनेशन म्हणजे काय असतं, त्यानंतर आपण सोनाईचं एक उदाहरण पाहिलं की त्यांचं बिझनेस व्हिजन स्टेटमेंट आणि मिशन स्टेटमेंट काय आहे. तर यानंतरच्या आता क्लासमध्ये जे नेक्स्ट क्लास राहणार त्यामध्ये आपण पाहणार इन्व्हायरमेंटल अप्रायझल. तर इन्व्हायरमेंटल अप्रायझल कसं केलं जातं, म्हणजे सिच्युएशन ॲनालिसिसमध्ये ज्या स्टेप पाहिल्या त्या स्टेप आपण आता डिटेलमध्ये पाहणार नेक्स्ट क्लासमध्ये. सो थँक्यू अँड थँक्यू फॉर जॉईनिंग द ऑनलाईन क्लास.